आज मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाचा आणि सुवर्ण असा क्षण आहे। गेली 40 वर्ष अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर अनेक मराठ्यांच्या बलिदानावर हे आंदोलन सुरू होतं आणि अखेर जरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 7 महिन्यापासून जे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं राज्य सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी या सर्व मागण्या पूर्ण करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। वास्तविक हे आरक्षण मिळण्याकरता मराठा समाजाच्या अनेक बांधवांचे बलिदान दिल्यानंतर हे आज मराठा समाजाच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आलेला आहे। या दिवसामुळे मराठा समाजाच्या येणाऱ्या पिढीसाठी बरेच चांगले सुवर्णाचे क्षण मराठा समाजाच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणार आहेत। ही लढाई खऱ्या अर्थानं जरंगे पाटलांच्या नेतृत्वात सक्सेस झाली असं म्हणायला वावगं ठरत नाही, कारण स्वतःच्या जीवावर बेतलं असताना सुद्धा जरंगे पाटील मागे हटले नाहीत। अनेक मराठ्यांचे आशीर्वाद घेऊन मुंबईला धडक देऊन हे आरक्षण त्यांनी घेऊन आलेले आहेत। आज मराठा समाजामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि आज मराठा समाज सगळेजण एकत्रित येऊन आज आनंदोत्सव साजरा करत आहे। आज मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजांच्या पुढील पिढीला एक ऐतिहासिक निर्णय आज महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। नाहीतर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी जी चळवळ उभा केली की मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना इतरांसारखं सवलती दिल्या पाहिजेत असं महाराष्ट्रातून फार मोठ्या जरंगे साहेबांचं एक आंदोलन उभा केलं होतं। परंतु काही राजकीय ह्यामुळे त्यावेळेला अण्णासाहेब पाटलांना आरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर अण्णासाहेबांनी स्वतःचा जीव गमावला। तेव्हापासून जो लढा सुरू आहे मराठा आरक्षणाचा, त्यानंतर 58 मोर्चे काढले, परंतु त्या मोर्चे शांततेने गिनीज बुकात नोंद झाली, परंतु मराठ्याच्या पदरात काही पडलं नाही। हे सगळे ओळखून महाराष्ट्रातील गरीब एक शेतकरी की ज्याने समाजाची यातना, समाजाचे हाल आणि स्वतःचे हाल बघून एक चळवळ उभा केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्रातील मराठा एकवट केला आणि या आरक्षणाला आज जो निर्णय झाला ते केवळ माननीय जरंगे साहेबांच्या निस्वार्थीपणे वागल्याचा हा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना मिळाला आणि त्याला माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आमचे यांनी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आज मराठ्यांना एवढ्या वर्षाचा रखडलेला न्याय दिला। त्यामुळे दिवाळीपेक्षाही मोठा आनंद या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। सर्व मराठ्यांना अशी एकी करणं ही काळाची गरज आहे।